नमस्कार, मी अप्पाजी सावंत मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभाग समिती 6 जे कार्यालय आहे त्याच्या क्षेत्रात या पेंकरपाडा या ठिकाणी आज आपण इथे आलो आहोत। बाबा फालुदाच्या बाबा फालुदा आहे त्याच्या समोरच या ठिकाणी जे एक अनधिकृत बांधकाम चालू होतं। इथे काही दिवसाआधी हे बघा, हे जे बांधकाम चालू आहे त्याच बांधकामावरती काही दिवसाआधी तत्कालीन प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले असताना या बांधकामावर कारवाई करण्यात आली होती, तोडक कारवाई करण्यात आली होती। विषय असा आहे की या ठिकाणी प्रियंका भोसले यांनी एक बोगस परवानगी देऊन, बोगस परवानगी यासाठी बोलतो आहे, बोगस परवानगी दिली आणि त्यानंतर या ठिकाणी कारवाई देखील केली। बोगस परवानगी बोलण्याचा अर्थ हाच आहे की ती जी बोगस परवानगी दिली आहे, रिपेरिंग परमिशन, दुरुस्ती परवानगी, त्या परवानगीवरती त्यांनी जो जावक नंबरची एंट्री केली आहे, जो जावक नंबर नमूद केला आहे तो त्या जावक नंबरची एंट्री त्यांच्या जावक रजिस्टरमध्ये दिसून येत नाही। तसेच त्या ज्या रिपेरिंग परमिशनवरती त्यांचं हस्ताक्षर आहे ते देखील त्यांच्या ओरिजिनल हस्ताक्षराशी मिसमॅच होत आहे। म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तोही परवानगी बोगस यांना देण्यात आलेली आहे अशी शंका निर्माण होत आहे, कारण की त्याची एंट्री कुठे शासकीय कार्यालयात दिसून येत नाही आहे। कारण की 2024मध्ये तत्कालीन आयुक्त संजय काटकर असताना असेच काही प्रकरण उघडकीस आले होते की सचिन बच्चाव यांनी अशा अनेक ठिकाणी रिपेरिंग परमिशन दिल्या होत्या जिकडे कोणतेही स्ट्रक्चर नव्हते, कोणतेही बांधकाम नव्हते। त्या ठिकाणी त्या जागेवरती दुरुस्ती परवानगीच्या नावावरती नवीन बांधकामं झाली होती। तेव्हा आयुक्त संजय काटकर, तत्कालीन आयुक्त संजय काटकर यांनी आदेश पारित केले होते की जेवढे पण प्रभाग अधिकारी आहेत या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात त्यांना रिपेरिंग परमिशन देण्याचे अधिकार त्यांच्याकडनं काढून घेतले होते आणि त्यावेळेला ज्या रिपेरिंग परमिशन दिल्या होत्या त्याच देखील रद्द करण्यात आल्या होत्या। असे असताना देखील प्रियंका भोसले यांच्या ह्या क्षेत्रात एक दुरुस्ती परवानगी आहे ती बोगस दिसत आहे। कारण की प्रियंका भोसले यांना हे तर माहीत होतं की रिपेरिंग परवानगी आम्ही देऊ शकत नाही, त्याचमुळे त्यांनी त्या रिपेरिंग परमिशनची एंट्री ह्या शासकीय कार्यालयात केली नसावी। कारण की ते कुठेतरी हा प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुठेतरी हात झटकू शकतात की ही परवानगी मी दिलेली नाही आहे, जो समोरचा जो बांधकाम करणारा व्यक्ती आहे ही त्याने स्वतःहून बनवलेली असेल असा ते आरोप करू शकतील। म्हणून त्यांनी एक स्वतःची बाजू सेफ राखून कुठेतरी त्याच्यावरती एक चुकीचं हस्ताक्षर केल्यावर किंवा मिसमॅच हस्ताक्षर करून ही बोगस परवानगी देण्यात आलेली आहे। आणि आता हे कारवाई केल्यानंतर देखील आज बांधकाम या ठिकाणी हे चालू आहे। तर महानगरपालिकेचे आता सध्याचे आयुक्त आहेत राधा विनोद शर्मा यांना विनंती आहे की या परवानगीची चौकशी आपण करावी की नक्की ही परवानगी या बांधकामधारकाने स्वतः बनवलेली आहे की नक्की प्रियंका भोसले यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ती दुरुस्ती परवानगी यांना देण्यात आली आहे। काहीतरी ते आर्थिक संगमत झालेलं आहे की याची पूर्ण चौकशी करून, तसेच या ठिकाणी कोणतेही जे परवानगी देण्यात आली होती दुरुस्ती परवानगी, या ठिकाणी कोणतेही स्ट्रक्चर नव्हते, इथे कोणतेही बांधकाम नसताना प्रियंका भोसले यांनी ही परवानगी देण्यात आलेली आहे की नाही याची पूर्ण चौकशी राधा विनोद शर्मा यांनी करावी।